नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सरकी किंवा कापूस तणनाशक औषध हाणण्यासाठी या ठिकाणी रेघाट पाडून सरकीची लागवड केलेली कपाशीची लागवड एक दिवसा अगोदर करून घेतलेली आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी तणनाशक कपाशीसाठी तणनाशक हे औषध फवारीत आहोत। हे बघा, आमचे साथीदार मित्र या ठिकाणी फवारणी करीत आहे। तर मित्रांनो, ही फवारणी केल्यामुळं आपल्याला होणारे जे फायदे, हे फायदे प्रामुख्याने आपल्या सरकीतील तण हे नियंत्रित करते आणि सरकीमध्ये जे गवत उगतं ते गवत जास्त प्रमाणात उगत नाही किंवा एक खुरपण ही वाचते। त्याच्यामुळं हे तणनाशक सरकीमध्ये हाणण्याचा एक निर्णय आम्ही केलेला आहे। तर याच्यामुळं शेतकऱ्याला भरपूर असे फायदे मिळते। त्याच्यामध्ये पहिली खुरपण वाचते आणि सरकीची ही वाढ भरपूर होते। म्हणजे तण नसल्यामुळं सरकीची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि आपल्याला जास्त गवत खुरपण्याची गरज नाही। त्याच्यामुळं ही फवारणी केली जाते। तर मित्रांनो, ह्या फवारणीचा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करावा ही आमची विनंती। तर मित्रांनो, ह्या फवारणीमुळं शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात फायदा मिळतो आणि आयत्या वेळेस ज्यावेळेस सरकीमध्ये तण वाढते त्यावेळेस मजूर भेटत नसल्यामुळं ह्या फवारणीचा भरपूर प्रमाणात फायदा मिळतो। तर मित्रांनो, या प्रकारे आपण कपाशीतील पहिल्या खुरपणीचं तण नियंत्रणासाठी ही फवारणी बघितलेली। तर मित्रांनो, या प्रकारे फवारणी चालू आहे। तर आमचे साथी मित्र गजानन भाऊ गिरे, त्याच्यानंतर तुकाराम शेळके, नारायण गावाने आणि मी श्याम गावाने। तर मित्रांनो, ह्या प्रकारे फवारणी चालू केलेली आम्ही आणि तुम्हाला आपण कोणते औषध वापरले हे लगेच दाखवून देऊ। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फवारणी करताना मित्रांनो एकदम व्यवस्थित असे जे रेघाटे मारलेले असे 2-2 तास घेऊन एकदम व्यवस्थित फवारणी करणं गरजेचे आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे फवारणी चालू आहे। तर तुम्हाला लगेच आपण कोणते कंटेन किंवा औषध वापरलेले ते लगेच दाखवून देऊ। आमच्या टाक्या आता संपत आलेले, तर आम्ही आता टाकी भरण्यासाठी चाललेलो आहोत। मित्रांनो, आमची टाकी संपलेली, या ठिकाणी आपण फवारणी केलेली, आता टाकी भरण्यासाठी सगळेजण आम्ही चाललेलो आहोत। तर समोर तुम्हाला सगळे टाकी व औषध कोणत्या प्रकारे वापरलेले ते आपण समोर दाखवून देऊ। तर चला आपण ड्रामा करतो। टाक्या भरणं चालू आहे औषधाच्या। तर आपण पिढी रिच हे 700 ml 200 लिटर पाण्यामध्ये वापरलेलं आहे। हे बघा, बघून घेऊ शकता तुम्ही। हे औषध पिढी रिच हे 700 ml 200 लिटर पाण्यामध्ये वापरलेलं आहे। आणि हे बघा, रन आउट वापरलेलं आहे। हे 300 ml 200 लिटर पाण्यासाठी आपण हे वापरलेलं आहे आणि फवारणी चालू केलेली। तर ह्या प्रकारे पिवळं असं मिश्रण तयार झालेलं आहे। बघा
शेतकऱ्याचे हाल. हाताने पाणी प्यायला लागले. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.